नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव गायकवाड आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मेकॅनिकल स्टडी किडा. तर मी आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक असं इन्स्ट्रुमेंट जे की मेकॅनिकल डिस्प्लेसमेंट, लिनियर डिस्प्लेसमेंट जे काही मेकॅनिकली होतात ते मेजर करण्यासाठी किंवा त्याचं व्हॅल्यू आपल्याला इलेक्ट्रिकल सिग्नल्समध्ये काउंट करता यावी यासाठी जे काही डिव्हाइस वापरले जातात LVDT. ओके, तर आपण आज बघणार आहोत LVDT. तर त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर व्हॉट इज LVDT. ओके, नंतर आपण बघणार आहोत कन्स्ट्रक्शन ऑफ LVDT, म्हणजे LVDTमध्ये कुठले कुठले कंपोनंट्स यूज केलेले असतात, LVDTमध्ये कुठल्या वेगवेगळ्या वस्तूंचा उपयोग केलेला असतो. त्यानंतर आपण बघणार आहोत वर्किंग प्रिन्सिपल ऑफ LVDT, म्हणजे वर्किंग प्रिन्सिपल म्हणजे काय असतात, कुठल्या बेसिसवर तो काम करतो आणि मेन म्हणजे तो कसा वर्क करतो. ओके, आणि नंतर बघणार आहोत आपण त्याचे ॲप्लिकेशन्स, ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस, लिमिटेशन्स ऑफ LVDT. चला तर सुरू करूयात. व्हॉट इज LVDT. तर बघूयात व्हॉट इज LVDT. तर LVDT काय, तर लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर हा LVDTचा फुल फॉर्म आहे. तर LVDT इज मोस्ट यूज इंडक्टिव्ह ट्रान्ड्यूसर. LVDT काय, तर खूप जास्त प्रमाणात वापरला जाणारा एक ट्रान्ड्यूसर आहे, इंडक्टिव्ह ट्रान्ड्यूसर आहे फॉर कन्वर्टिंग, ट्रान्सलेटिंग लिनियर मोशन इंटू इलेक्ट्रिकल सिग्नल्स. ओके, लिनियर मोशन ज्या काही असतात त्याला तो काय करतो, इलेक्ट्रिकल सिग्नल्समध्ये कन्वर्ट करतो. दिस ट्रान्ड्यूसर कन्वर्ट्स अ मेकॅनिकल डिस्प्लेसमेंट, जे काही मेकॅनिकल डिस्प्लेसमेंट होतात. मेकॅनिकल डिस्प्लेसमेंट म्हणजे कुठल्याही प्रकारची मुवमेंट्स असू शकतात. त्यात तो डिस्प्लेसमेंट प्रोपोर्शनली, म्हणजे मेकॅनिकल डिस्प्लेसमेंट जेवढी होईल इंटू इलेक्ट्रिकल सिग्नल्स, तेवढीच इलेक्ट्रिकल सिग्नल्स आउटपुटला आपल्याला मिळतील. ओके, तर असंच बघूयात आपण LVDT. हा जो इथं जी इमेज दिसते, ही जी इमेज आहे ही ओरिजिनल LVDT कसा असतो त्याची इमेज आहे. तर पुढं आपण बघणार आहोत कन्स्ट्रक्शनमध्ये, डिटेलमध्ये आपल्याला दिसेल की कसा नेमका बनलेला असतो LVDT. LVDT इज अ ट्रान्सफॉर्मर कन्सिस्टिंग ऑफ अ प्रायमरी वाइंडिंग P. जी प्रायमरी वाइंडिंग आहे ही बघा, ही जी तुम्हाला नीट दिसते आणि ह्या दोन्ही ज्या आहेत, दोन्ही म्हणजे ती एकच आहेत. तर राऊंड असल्यामुळे आपण दोन ठिकाणी हिला 2D मध्ये आपण दाखवलं आहे दोन्ही साईडला. तर हा P म्हणजे प्रायमरी वाइंडिंग अँड 2 सेकंडरी वाइंडिंग्स S1 अँड S2, म्हणजे हा S1 ही वाइंडिंग आणि S2 म्हणजे ही वाइंडिंग. ओके, हॅव इक्वल नंबर ऑफ टर्न्स. S1 आणि S2 म्हणजे दोन्ही सेकंडरी वाइंडिंगचे जे नंबर ऑफ टर्न्स आहेत या सिलेंडर भोवती, तर ते सारखे आहेत, नंबर ऑफ टर्न्स सारखे आहेत. प्लेस आयडेंटिकली ऑन आयदर साईड ऑफ प्रायमरी वाइंडिंग्स. प्रायमरी वाइंडिंगपासून ते सारख्या डिस्टन्सवर प्लेस केलेले आहेत दोन्ही वाइंडिंग. आणि अ मुवेबल सॉफ्ट आयर्न कोर इज प्लेस इनसाइड द फॉर्मर, म्हणजे हा जो सिलेंडर ब्लॉक आहे याच्या आतमधून एक सॉफ्ट आयर्न कोर इन्सर्ट केलेला आहे. तर या सॉफ्ट आयर्न कोरचं वर्क काय असतं, फक्त इथं हा जो आर्म आहे सॉफ्ट आयर्न कोरला अटॅच असलेला, हा आर्म जो काही मेकॅनिकल डिस्प्लेसमेंट होते, इथं कुठलाही एखादी व्हायब्रेशन होणारी वस्तू असेल किंवा जिची हालचाल होते ती हालचाल आपल्याला काउंट करायची, ती हालचाल ह्या रॉडला अटॅच केलेली असते. ओके, आणि हा रॉड जेवढा मूव्ह होतो, जेवढा मूव्ह होतो तेवढा आपल्याला इलेक्ट्रिकल सिग्नल्स भेटतात. अशा पद्धतीने ही एक 2D डायग्राम आहे. आपण सर्किट डायग्रामही बघणार आहोत आणि पुढे बघूयात आपण वर्किंग ऑफ LVDT. ओके, तो वर्किंग ऑफ LVDT, वर्किंग प्रिन्सिपल ऑफ LVDT, सिन्स द प्रायमरी वाइंडिंग इज ऑफ अ लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर, म्हणजे प्रायमरी वाइंडिंग जे असते, ओके, व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर इज सप्लाइड विथ AC करंट. तिला काय केलेलं असतं, AC करंटला जॉईन केलेलं असतं. आपण इथं ही जी सर्किट डायग्राम तुम्हाला दिसते, तर ही प्रायमरी वाइंडिंग सर्किट डायग्राममध्ये, आणि इथं त्याला AC सप्लाय दिलेला आहे. ह्या प्रायमरी वाइंडिंगमध्ये AC सप्लाय आला. त्यानंतर ह्या ज्या सेकंडरी वाइंडिंग्स आहेत ज्यांचे नंबर ऑफ टर्न्स सेम आहे आणि त्या सेम डिस्टन्सवर आहेत प्रायमरी वाइंडिंगपासून, तर नेमकं आता याच्यात काय होतं, इट प्रोड्युसेस अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फ्लक्स. बघा, AC करंट याला दिल्याच्यानंतर ह्या दोन्हींमध्ये
सेकंडरी वाइंडिंग आणि प्रायमरी वाइंडिंगमध्ये काय होतं तर अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फ्लक्स इन द कोर विच इज टर्न लिंक विथ द सेकंडरी वाइंडिंग. त्या ज्या मॅग्नेटिक फ्लक्स तयार झालेल्या आहेत त्या कोणाशी टर्न झालेल्या आहेत लिंक झालेल्या आहेत सेकंडरी वाइंडिंगसोबत. ओके. अँड प्रोड्यूस EMF ड्यू टू ट्रान्सफॉर्मर ॲक्शन. ओके. यांच्या दोघांच्या दरम्यान EMF जनरेट झाला आहे. तर EMF जनरेट कशामुळे झाला, पहिली गोष्ट याला AC सप्लाय दिला, यांचं डिस्टन्स सेम असल्यामुळे इथे मॅग्नेटिक फ्लक्स तयार झाला आणि इथं EMF इंड्यूस झाला, EMF तयार झाला. ओके. तर ॲक्शन ट्रान्सफॉर्मर ॲक्शन. ओके सॉरी. व्हेन कोर ऑफ LVDT म्हणजे हा जो कोर आहे हा LVDT इट्स मूव फ्रॉम लेफ्ट टू राईट और राईट टू लेफ्ट. ओके. हा कुठल्याही पद्धतीत मूव झाला, समजा इकडेही मूव झाला किंवा इकडेही मूव झाला लिनियरली, तर काय होणार आहे त्या ज्या फ्लक्स तयार झाल्या आहेत मॅग्नेटिक फ्लक्स आहे किंवा आपण काय बोललो आहे त्याला EMF जनरेट झाला आहे त्याच्या जे आहेत ते काय म्हणून ब्रेक होतील. ओके. फ्लक्स कट होतील आणि जितक्या प्रमाणात त्याची मुवमेंट ज्या डायरेक्शनला होईल ते आपल्याला इलेक्ट्रिकल सिग्नल्स फॉर्ममध्ये आपल्याला आउटपुट मिळेल. ओके. तर इट कट्स देन ट्रान्सफॉर्मर गिव डिस्प्लेसमेंट रीडिंग द इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ LVDT इज शोन इन फिगर. ओके. तर नेक्स्ट बघूयात आपण आता हे तुम्हाला एक ॲनिमेशन व्हिडिओ मी याच्यात टाकलेला आहे, तो याच्यासाठी की तुम्हाला कळावं नेमकं हा LVDT आहे आणि हा जो आहे हा कोर आहे, ही स्प्रिंग त्याला लावलेली आहे जी मुवमेंट झाली त्याला पुन्हा पूर्वस्थितीवर आणण्यासाठी. तर हे बघा इथं ही प्रायमरी वाइंडिंग आणि ह्या ज्या आहेत ते सेकंडरी वाइंडिंग आणि हा कोर. आता EMF याच्यापासून याच्यापर्यंत टर्न झालेला आहे, जनरेट झालेला आहे. जेव्हा हा कोर इथं डिस्प्लेस होतो आहे तर हे जे EMF जनरेट होतो आहे तो कट होतो आहे. इथं आपल्याला तुम्हाला याच्यात दिसतं आहे एक. ओके. तुम्ही बघू शकता इथं कशाप्रमाणे त्याची वर्किंग चालू आहे. एकदा पूर्ण डिटेलमध्ये बघून घ्या, याची जोडणी बघून घ्या. सेकंडरी वाइंडिंग आणि दोन्ही सेकंडरी वाइंडिंग एकमेकाला अटॅच असतात. इथं आउटपुटसाठी इथं आणि इथं दोन्हीकडे स्पेस आहे. ओके. व्होल्टेज आणि ही प्रायमरी वाइंडिंगला AC करंट जॉईंट आहे. ओके. ही सर्किट डायग्राम त्यांनी दाखवल्याप्रमाणे हा कोर डिस्प्लेस होतो. हे बघा इकडं व्होल्टेज बघा 3 व्होल्ट 1 व्होल्ट अँड 2 + 3 1 व्होल्ट +2 व्होल्ट. ओके सॉरी 2 व्होल्ट. ओके. ओके. बघा इकडं वोल्ट जनरेट झाला, पुन्हा ही फ्रिक्वेन्सी चेंज होते. जसा कोर आपला मूव होतो त्या पद्धतीने इकडचे जे आपल्याला मिळणारे रिडिंग्स आहे ते चेंज होत आहेत. हे बघा ही डायग्राम दाखवायची राहिली ते हा ज्या पद्धतीने मूव होतो इकडच्या लावलेल्या कुठल्याही इन्स्ट्रुमेंटमुळं, त्यामुळे इथं काय होतं प्रायमरी वाइंडिंग सेकंडरी वाइंडिंग. ओके. इथं हा चेंज होतो. ओके. तर बघूयात आपण ॲप्लिकेशन्स ऑफ LVDT. LVDT इज यूज टू मेजर द फिजिकल क्वांटिटी. ज्या काही फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या मोजण्यासाठी आपण LVDTचा यूज करू शकतो. तर बघा कुठल्या क्वांटिटीज आपण LVDTद्वारे मोजू शकतो. फोर्स, टेन्शन, प्रेशर, वेट अँड एक्सेट्रा. दीज क्वांटिटीज आर फर्स्ट कन्वर्टेड इंटू डिस्प्लेसमेंट. या क्वांटिटीजना काय केलं जातं, समजा फोर्स आहे, फोर्स लागतो आहे तर त्याला आपण काय केलं जातं लिनियर मोशनमध्ये कन्वर्ट केलं जातं, मेकॅनिकल डिस्प्लेसमेंटमध्ये त्याला कन्वर्ट केलं जातं बाय द प्रायमरी ट्रान्सड्यूसर. कुठलाही प्रायमरी ट्रान्सड्यूसर यूज करून ते मोशनमध्ये कन्वर्ट केलं जातं. अँड देन इट इज यूज टू कन्वर्ट द डिस्प्लेसमेंट टू करस्पॉन्डिंग इलेक्ट्रिकल व्होल्टेज सिग्नल बाय LVDT. LVDTच्या मदतीने आपण त्याचं इलेक्ट्रिकल सिग्नल्समध्ये व्हॅल्यू घेऊन आपण त्याचा यूज करू शकतो. इट इज मोस्टली यूज इन इंडस्ट्रीज. काय म्हटलं, हा जो LVDT आहे हा मोस्टली कुठे यूज केला जातो तर इंडस्ट्रीजमध्ये हा आपल्याला यूज केला जातो असं दिसून येतं. ॲज वेल ॲज सर्वो मेकॅनिझम, जे काही सर्वो मेकॅनिझम्स आहेत तिथे LVDTचा आपण यूज केला जातो. इट इज ऑल्सो यूज्ड इन इंडस्ट्रियल ऑटोमेशन. राईट. असं जर का डिव्हाइस असणार आहे ज्यातून आपल्याला मेकॅनिकल डिस्प्लेसमेंट ची रीडिंग आपल्याला इलेक्ट्रिकल सिग्नल्समध्ये मिळणार आहे म्हटलं तो ऑटोमेशनमध्ये यूज करणं साहजिकच आहे. एअरक्राफ्ट्स, टर्बाईन्सच्या मुवमेंट्स,
आपण ते काय इलेक्ट्रिकल सिग्नल्समध्ये कन्वर्ट करून त्याच्या रिडिंग्सद्वारे दुसरा आउटपुट मिळवू शकतो. हायड्रॉलिक्सच्या ज्या काही मुवमेंट्स आहेत त्या आपण कॅल्क्युलेट करू शकतो आणि त्याचा पुढं ऑटोमेशनसाठी यूज करू शकतो एक्सेट्रा. अँड देन आपण बघणार आहोत ॲडव्हान्टेजेस ऑफ LVDT. LVDTचं मेन ॲडव्हान्टेजेस काय माहिती आहे का, तर तो स्मूथली वर्क करतो कुठल्याही व्हेरिएशनशिवाय. त्याची ॲक्युरेसी ही बेस्ट असते. आता यात मेन्शन केल्याप्रमाणे आपण बघूयात एक एक पॉईंट. स्मूथ अँड वाईड रेंज ऑफ ऑपरेशन्स. हा वापरण्यासाठी स्मूथ आहे आणि याचे जे ऑपरेशन्स आहेत या वाईड रेंजमध्ये खूप जास्त प्रमाणात याचे ऑपरेशन्स आहेत. आणि हाय सेन्सिटिव्ह म्हणजे ॲक्युरेसी म्हटलं तरी चालेल. याला नॉर्मल जरी आपला चेंज झाला आहे, नॉर्मल डिस्प्लेसमेंट एकदम कमीत कमी डिस्प्लेसमेंट जरी चेंज झालं आहे तरी तो आपल्याला रीडिंग चेंज येतो. याला सेन्सिटिव्ह म्हणलं, हाय सेन्सिटिव्ह. अँड लो फ्रिक्शन लॉसेस. कुठलंही फ्रिक्शन होतच नाही कारण की कोर प्लेस होतो तेव्हा फ्लक्स कट होतात. फ्लक्सद्वारे काही आपलं फ्रिक्शन वगैरे लॉसेस होत नाही. लो पॉवर कन्झम्पशन. जास्त पॉवरची त्याला गरज नसते. AC सप्लायचं त्याला कुठलाही पॉवर भेटली तरी तो पुरेशा पॉवरवर काम करू शकतो. फास्ट डायनॅमिक रिस्पॉन्स. त्याचा जो काही रिस्पॉन्स करण्याचा जे काही टाईम आहे तो खूप फास्ट आहे, जास्त वेळ त्याला लागत नाही. चला तर बघूया दिस ॲडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन दोन्ही एकच आहेत ऑफ LVDT. तर सिन्स LVDT इज इंडक्टिव्ह टाईप ट्रान्सड्यूसर. इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर आहे, सो इट इज सेन्सिटिव्ह टू स्ट्रे मॅग्नेटिक फील्ड्स. ओके, मॅग्नेटिक फील्ड्स त्याचे जनरेट होतात. हेन्स अँड एक्स्ट्रा सेटअप टू रिक्वायर्ड टू प्रोटेक्ट इट फ्रॉम स्ट्रे मॅग्नेटिक फील्ड्स. बरोबर आहे. तो जर का मॅग्नेटिक फील्ड्स तयार करत असेल तर त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी एक्स्ट्रा सेटअप लागणार आहे. सिन्स इट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिव्हाइस. हे काय आहे, एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिव्हाइस आहे. सो इट ऑल्सो गेट्स अफेक्टेड बाय व्हायब्रेशन्स अँड टेम्परेचर्स अँड व्हेरिएशन्स. व्हायब्रेशन्स अँड टेम्परेचर व्हेरिएशन. ह्या इन्स्ट्रुमेंटवर टेम्परेचर व्हेरिएशनचा आणि व्हायब्रेशनचा इम्पॅक्ट होऊ शकतो. याच्या ॲक्युरेसीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. ओके, चला तर आपण आज बघितलं आहे सर्व टॉपिक आपण बघितले आहेत. व्हॉट इज LVDT काय, कन्स्ट्रक्शन काय आहे आणि वर्किंग प्रिन्सिपलही आपण बघितले, ॲप्लिकेशन बघितले.